जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा हा पादचरणाचा अभंग असून या अभंगातून महाराज देवासमोर एक प्रतिज्ञा घेत आहेत. विठ्ठल या स्थानामध्ये आजचा होत असलेला कीर्तनाचा कार्यक्रम याला काही कारण आहे, याला काही निमित्त आहे. तेव्हा आपल्याच परिसरातील सत्कार होत असतो, गुणगौरव होत असतो. त्या व्यक्तीचा नसून त्या व्यक्तीतील जे काही गुण आहेत त्या गुणांचा, त्या तपाचा आणि सत्कार होत असतो. तेव्हा महाराजांची अंगी सेवाभाव आहे. कुठेही कीर्तन असेल परिसरामध्ये महाराज धावून जातात आणि त्या कीर्तनामध्ये सहभागी होऊन आपल्या वाटाला जी काही गायनाची सेवा आहे ती उत्तम प्रकारे गायनाची सेवा त्या ठिकाणी देत असतात. हे त्यांच्या जीवनातील फार मोठेपण आहे. विठ्ठला विठ्ठल घेईन मी जन्म यादसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन घालो लोटांगण महाद्वारी. या अभंगातून महाराज जो अख्ख्या देवांचा देव आहे, जगाचा चालक, विश्वाचा मालक असा जो भगवान पांडुरंग परमात्मा, अशा देवाकडे तुकाराम महाराज एक प्रतिज्ञा सादर करत आहे. प्रतिज्ञा कोण करतो? आज्ञा कोण करतो? अवज्ञा कोण करतो? अवज्ञा करणारा वर्ग वेगळा आहे, प्रतिज्ञा करणारा वर्ग वेगळा आहे आणि आज्ञा देणारा वर्ग वेगळा आहे. तेव्हा तमोगुणी वर्ग हा अवज्ञा करत असतो, रजोगुणी वर्ग हा आज्ञा करत असतो आणि सत्वगुणी वर्ग हा जीवनामध्ये अलौकिक अशी प्रतिज्ञा करत असतो. तेव्हा महाराज या ठिकाणी जी प्रतिज्ञा करत आहेत ती प्रतिज्ञा काही आगळ्याने वेगळी आहे. विठ्ठला महाराजांचं पूर्ण जीवन हे परमार्थामध्ये गेलं आणि परमार्थ यथासांग घडण्यासाठी महाराजांनी संसार दूर ठेवला, आरंभाला अनुभव घेतला, नंतर त्याचा वीट आला, वीट आल्यानंतर त्याला दूर केलं आणि तुका म्हणे तुची खरा, असा जो भगवान परमात्मा त्याला जीवनामध्ये धारण केलं. यथासांग भक्ती करून साक्षात्कारही झाला. 15 दिवसामाजी झाला साक्षात्कार. हा मोठा पराक्रम, ही फार मोठी क्रांती आहे जीवनातील. आणि जीवापार भक्ती महाराजांनी जीवनामध्ये केली. ती भक्ती तेवढ डोंगरामध्ये जाऊन साधना केली. घोराळा, भामचंद्र, भंडारा अशा डोंगरामध्ये जाऊन की ज्या डोंगराचं आपण जरी नाव सध्या घेतलं तर आपल्याला पुण्य प्राप्त होईल आणि आपलं केलेलं पापही जाईल. एवढं श्रेष्ठत्व त्या डोंगरांना आहे. साधनेच्या द्वारा त्या डोंगरांना देखील नाव प्राप्त झालं.
कीर्ती प्राप्त झाली। एवढी जरी साधना महाराजांची होती काया वाचा मनाने, तरी पण महाराजांचं मन संतुष्ट होईना की देवा अखंडपणे मी तुझी सेवा करत आहे, चिंतन करत आहे, नाम घेत आहे, भजन करत आहे, पण काय करावं माझं मन तृप्त होत नाही, समाधानाला प्राप्त होत नाही। तर हे देवा माझ्या मनाला पसंत पडेल अशा प्रकारची भक्ती, अशा प्रकारची सेवा करण्यासाठी मी पुन्हा काय करणार? तर याचं गोड चिंतन महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात अभंगातील हे पहिले चरण आहे। महाराज बोलतात घेईन मी जन्म यादसाठी देवा तुझी चरण सेवा साधावया। हे देवा मी जन्म घेणार आणि माझ्या जन्माचं कारण कोणतं असणार? तुझी चरण सेवा साधावया। तुझ्या चरणाची सेवा करण्यासाठीच माझा जन्म, आणि म्हणून जन्म मिळाला आणि त्या जन्मामध्ये माणसाने चांगलं काहीतरी करावं। अनेकाला जन्म मिळतो पण भलतं सत्य काहीतरी करत राहतात, अनेक जन्माला येतात आणि तसेच जातात। आला प्राणी जन्माशी आला, झाला झाला थोर बहु थोर झाला, केला 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 बहु व्याप केला, गेला 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 बापुरा व्यर्थ गेला। कारण हे जे जीवन आहे हे देव दुर्मिळ जीवन आहे, पण असं हे दुर्मिळ जीवन आपण सर्वांना प्राप्त झालेलं आहे। तर या प्राप्त जीवनामध्ये आपण सेवा करा, संतांची सेवा करा, देवाची सेवा करा, आई बापाची करा, दिन दुर्बळांची करा, गो मातेची करा, पण सेवा करा। विठ्ठल विठ्ठल कारण सेवा तर मग मेवा। आपण ऐकतो ना नेहमी, चाकरी तर भाकरी, काम तर दान आणि सेवा तर मेवा आहे। भगवान कोणाचं फुकट घेत नाही। ही जी मी सेवा व्यक्त केली आई बापाची, साधू संतांची, देवाची, दिनदुर्बळांची, गोमातेची, गोरगरिबांची, ही सेवामध्ये भगवान आपली सेवा केली असं समजते। आणि म्हणून भगवान कोणाचं फुकट घेत नाही आणि ज्याचं त्याला दिल्याशिवाय राहत नाही।
आणि म्हणून करत राहा, तुम्हाला मिळत राहील. विठ्ठल आपण नेहमी ऐकणारे माणसं, जसं ऐकल्याशिवाय कळत नाही, चावल्याशिवाय गिळत नाही, तसं दिल्याशिवाय मिळत नाही. म्हणून माणसाने करत राहा. चांगलं ते करा, वांगलं त्याचा त्याग करा. विठ्ठल निमित्ताने तुम्ही जेवढं कष्ट घेणार, दिनदरबाराच्या निमित्ताने, गोमातेच्या निमित्ताने, आई बाप्पांच्या निमित्ताने, देवस्थानच्या निमित्ताने जेवढं तुम्ही कष्ट घेणार, जेवढे तुम्ही काही श्रम करणार, ते सर्व तपामध्ये, पुण्यामध्ये त्याची जमा होणार आणि त्याची पावती भगवान तुम्हाला कधी ना कधीतरी देणार. कारण केलेलं फुकट जात नसतं. विठ्ठल महाराज आजचे सत्कार मूर्ती आहेत, त्यांनी जीवनामध्ये वारकरी पंथाची सेवा केली, मग ती पावती आज आपल्याला दिसत आहे. सेवा करा म्हणून महाराज भक्त देवा, मी जन्म घेणार आणि माझ्या जन्माचं कारण हेच असणार, तुझे चरण तिसरं चौथं कोणतं कारण नाही, हेच कारण जन्म घेण्याचं. तुझे चरण सेवा साधावया. सर्व संतांनी सेवाभाव मान्य केला, सर्व संतांनी सेवेला श्रेष्ठत्व दिलं. माऊली असो, तुकाराम महाराज असो, एकनाथ महाराज असो, कोणतेही संत असो, त्यांनी सेवेला प्राधान्य दिलं. विठ्ठल सेवा करीन मन भावे, माझी मन गोविंद रंगले, माझी मन गोविंद रंगले, रंगले रंगले ओ नवसी माते सकळ संतांचे संत ज्ञानेश्वर महाराज सांगतात किंवा तुकाराम महाराज होतात की देवा मी जी सेवा करत आहे तुझी, ही आजकालची सेवा नाही, आमची परंपरेची कुळात चालत आलेली सेवा. तुका म्हणे देवा आणि जुनाट आहे माझी सेवा, माझ्या मी जन्म याद साठी देवा, याकरिताच मी जन्म घेणार. जन्माचं कारण कोणतं आहे तर तुझी चरण सेवा साधावया. तर चरणसेवेमध्ये अनेक सेवा बसतात. भगवान म्हटले ठीक महाराज तुम्ही माझी सेवा करणार पण कोणती कोणती करणार, तर त्या सेवेची नावं, त्या सेवेचा क्रम महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात देतात. हरिनाम
अभंगातील हे दुसरे चरण आहे. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन झाली लोटांगण महाद्वारी. हरिनाम कीर्तन ही प्रथम सेवा आहे. संत पूजन ही दुसरी सेवा आहे. आणि देवाच्या द्वारामध्ये महाद्वारामध्ये लोटांगण घालणे ही तिसरी सेवा. अशा तीन सेवा महाराज सांगतात. पहिली सेवा हरिनाम कीर्तन, देवाचं नाम चिंतन करणे फार मोठी सेवा. तुका म्हणे देवा आणि चिंतन आहे तुझी सेवा. चिंतन करत राहा, चिंता करू नका, पण चिंतन करा. चिंतन करताच म्हणजे नामस्मरण मोठी सेवा आहे. हरिनाम कीर्तन इथं कीर्तन शब्द ठेवला, पण कीर्तनाचे बरेच अंग आहे. स्वरूप कीर्तन, लीला कीर्तन, गुण कीर्तन, नाम कीर्तन. देवाच्या स्वरूपाचा विचार करत राहणे त्याला स्वरूप कीर्तन. देवाचं मूळ स्वरूप सच्चिदानंद, सच्चित आनंद हे देवाचं मूळ कीर्तन स्वरूप आहे. किंवा रूपासंबंधी विचार केला तर भगवंताला अनंत रूप आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने सगुण साकार हे महत्वाचं रूप आहे. निर्गुण निराकार हे शक्यतो कोणाला शक्य होत नाही. सगुण साकार रूप हे सर्वांच्या आवडीचं असतं. विठ्ठला विठ्ठल वर्णन महाराजांनी केलं, अनेक ठिकाणी केलं. सुंदर ते ध्यान उभे छान सुंदर ते ध्यान, किती छान सुंदर ते ध्यान. ईश्वराच्या मंदिरावर खेळ करतात, ईश्वराच्या मंदिरावर खेळ करतात. किती छान सुंदर ते ध्यान, किती छान सुंदर ते ध्यान. ईश्वराच्या मंदिरावर खेळ करतात, ईश्वराच्या मंदिरावर खेळ करतात. रूप कीर्तन, गुण कीर्तन. देवाचे जे काही नैसर्गिक गुण आहेत त्या गुणाचं गुणगान करणे. हरि गुण गाना हरि
अनंत गुण आहेत. त्या अनंत गुणामध्ये काही ठराविक गुण आहेत. माऊली म्हणतात, काय म्हणतात? ऐकावेश श्री अवतार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साई बनवर्य वसती जेथ. हे 6 गुण प्रमुख आहेत. तर जेवढं होईल तेवढं आपण रूपाचं कीर्तन, गुणाचं कीर्तन, संत पूजन हा पुढे भाग आहे. नामकीर्तन जे कीर्तन नामदेव महाराजांनी केलं आणि ज्या कीर्तनामध्ये प्रत्यक्ष भगवान पांडुरंग नाचला गेला. विठ्ठल नामदेव कीर्तन हरिनाम कीर्तन. आपल्याला फक्त हेच कीर्तन माहित आहे. तुम्हाला मानले, तुम्ही ऐकले, आम्ही सांगतो. पण खरं कीर्तन हे देवाच्या रूपाचं चिंतन, देवाच्या गुणाचं चिंतन, देवाच्या नामाचं चिंतन. आणखी महाराज म्हणतात संत जीवनामध्ये संत पूजा करावी. घरी संतासी आसने पूजा करिता वाचा मी एका घरात आपल्या घरी दारी संत आले तर आदराने त्यांची पूजा अर्चा करा, त्यांची सेवा करा, त्यांचा आशीर्वाद घ्या. त्यांच्याकडून दुसरी अपेक्षा करू नका, पैसा पाण्याची अमुक. त्यांचा आशीर्वाद असेल तर जीवनात तुम्हाला काहीच गुण पडणार नाही, काहीच कमी होणार. जसं पुन्हा तिथे काय होणं तसं संत जीवन आहे. संत जीवनाचा आशीर्वाद मिळाला, कृपा झाली तर तुम्हाला काहीच कमी होणार नाही. फक्त संतांना ओळखता आला पाहिजे. संत पूजन हे महत्वाचं आहे जीवनामध्ये. भगवान कृष्ण त्याबद्दल बोलतात, सिद्ध करणे पूजा संभार माझे पूजेचा त्यादर पूजा करिता एकाग्र जै साधू नरहरा येते. त्या साधूची पूजा न करिता जो माझी पूजा करी सर्वथा तेने मग तल्याला था की तो माझ्या घाता प्रवर्तला. भगवान कृष्ण उद्धवाला सांगतात, की उद्धवा, माझे भक्त माझे संत जर दारी आले आणि त्यांना पाहून जो पूजाच करत आहे, माझी पूजा अर्चा करत आहे, पण त्याचं मला आवडत नाही, जरी मला तो फुलं वाहत असला, दक्षिणा देत असला, सर्व काही करत असला, तर त्याचं मला अजिबात पटत नाही. संत पाहिलेत ना, पूजा संभाळ, तिथं जावं, दर्शन करावं, त्यांना आत घेऊन यावं, त्यांना बसण्यासाठी आसन द्यावं,
त्यांचं आदरातिथ्य अधिक करावं, त्यांचं झाल्यानंतर माझं करावं. विठ्ठल जसं आईचं लेकरू, आई घराकडे येऊ लागली, ज्याने निमंत्रित केलं त्या घरी आईने प्रवेश केला. लेकरू बाहेर, पण मला बोलला नाही, हे लेकरा तुला मी काय निमंत्रण केलं, बिनटोक होता जरा, तुला मी बोलवलं नाही, तू बाहेर हो नाही. पटेल का? आईला आवडेल का? आई थांबेल का? त्या घरात थांबले ते वेळी ह्याला समजत कोणतीच आई थांबणार नाही. तसं देवाचं आणि संतांचं नातं आहे. संतांचा आदरभाव केला तर भगवंताला आनंद होतो. जसं लेकराला खुश केलं की आई खुश होते, तसं संतांना भक्तांना वारकऱ्याला खुश केलं की भगवान देखील आनंदित होतो. तेव्हा हे वर्म सर्वांनी लक्षात धरा. तेव्हा इथं महाराज होता संत पूजन, हे महत्वाचं आहे. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन झाले. लोटांग